लागवडीचा सीझन सुरू होतोय, तसेच कपाशीचं लागवडी पण सुरू झाल्यात आणि पाऊस पडल्यानंतर सोयाबीन पेरणीसुद्धा सुरू होतील. बऱ्याच शेतकऱ्यांचे फेसबुकला पण प्रश्न आहेत, यूट्यूबला पण प्रश्न आहेत, तसेच व्हॉट्सअपला पण खूप सगळे प्रश्न येत आहेत की ताकांडीची बीज प्रक्रिया सोयाबीनला कशी करावी, कपाशीला कशी करावी, प्रमाण कसे ठेवावे, काय तर त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. तर आता हे जे आपण बियाणं घेतले, तर हे आपलं वालाचं बियाणं आहे. आता आपली वालाची लागवड चालू आहे. आपण हे वालाचं बियाणं घेतलं आहे. आता हे जे बघताय आपण, हा जो डब्बा आहे, तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण ताकांडी वापरलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता परत आज लागवड करायची आहे, तर आपण जसं बियाणं लागवड करतोय त्या पद्धतीनं थोडं थोडं बियाणं घेऊन बीज प्रक्रिया करतोय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बी भिजवून ठेवायचं नाही आहे खूप वेळ, किंवा आज बी भिजवायचं उद्या लावायचं वगैरे अशी काही प्रोसेस नाही. याच्यासाठी काय करायचं आहे, तर आपलं हे जे बी आहे, तर ह्या बियामध्ये हे आपलं ताकांडी आहे, आपलं संशोधित ताकांडी आहे, हे आपण इथे वापरतो. आणि हे जे ताकांडी आहे, तर आपण काय करतोय, हे जे ओततोय, तर ह्याच्यामध्ये आता बी भिजेल एवढंच आपण ताकांडी ओतलेलं आहे. म्हणजे हे बघा, हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये आता आपण हे बी भिजले, तर ह्याच्यामध्ये आता आपण लागवड करून देणार आहे. आता तुम्हाला सोयाबीनसाठी कसं करायचं आहे, सोयाबीन आपण पेरणी करणार आहोत. म्हणजे हे जे ओलं जर बी झालं, तर आपल्याला पेरणीला वगैरे अडचण येऊ शकते, बी चिकटू शकतं वगैरे, सीड रेट तुमचं म्हणजे जे पेरणी लागणारं बियाणं आहे ह्याचं मागं पुढं होऊ शकतं. तर ह्याच्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे आपलं जे बियाणं आहे, सोयाबीन जितकी आहे, म्हणजे जितकं किलो बियाणं घेतोय त्याच्या 5 ते 7% जास्त आपण ताकांडी घ्यायचं आहे त्याच्या प्रमाणात, आणि बी असं भिजवायचं आणि एखाद्या गोणीवर पोत्यावर टाकून द्यायचं आणि सुकवून घ्यायचं, आणि मग त्याच्यानंतर त्याची बीज लागवड करायची, म्हणजे जेणेकरून बी पण ओलं होणार नाही आणि आपल्याला अडचण पण येणार नाही. तर अशा प्रकारे आपण सोयाबीनची लागवड करू शकतो ताकांडी बीज प्रक्रिया करून. आणि हो, जर आपण ताकांडीची बीज प्रक्रिया सोयाबीनला करत असाल तर नक्कीच तुम्हाला उगवण्यामध्ये फरक दिसेल. म्हणजे जितक्या दिवसात जर्मिनेशन होतं त्याच्या कमी दिवस आपल्याला सोयाबीनच्या जर्मिनेशनला लागणार. त्याच्यानंतर सोयाबीनला लागणारी बुरशी असेल, कीड असेल जमिनीतून लागणारी, ती बुरशी किडीचं ह्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि सेम कपाशीसाठी पण असंच आहे. कपाशी आपण आता पेरत नाही, तर कपाशी टोकन पद्धतीने लागवड करतो. तर सेम अशाच प्रकारे बी भिजवून आपण ज्या डब्यात लावतोय त्याच्यात बी भिजवून असं एक एक करून बी लागवड करू शकतो, त्याला काहीच अडचण नाही. तर ह्या संदर्भात जर काही अडचणी असेल तर नक्की कमेंट करा, चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.